श्री स्वामी समर्थ. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात एक छोट्याशा गावात सावित्री नावाची एक गरीब, कष्टाळू आणि श्रद्धाळू आई राहत होती. तिचा नवरा काही वर्षापूर्वी आजारी वारला होता. तिचा एकुलता एक मुलगा रोहन हाच तिच्या जगण्याचा आधार होता. सावित्री दिवसभर लोकांच्या शेतात मजुरी करून संसार चालवत होती. गरिबी होती, पण प्रामाणिकपणा आणि देवावरची अढळ श्रद्धा हेच तिचे खरे धन होते. तिच्या छोट्याशा घराच्या एका कोपऱ्यात श्री स्वामी समर्थांचा सुंदर फोटो होता. रोज सकाळी उठल्यावर ती घर साफ करून दिवा लावत असे, उदबत्ती पेटवली असेल आणि डोळ्यात श्रद्धा, अश्रू आणि म्हणत असे, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या मुलावर तुमची राहू द्या, त्याचे आयुष्य सुखी करा. रोहनही लहानपणापासून स्वामींच्या नामस्मरणात वाढला होता. शाळेत जाण्यापूर्वी तो आईसोबत श्री स्वामी समर्थ हा जप करत असे. गावातील लोक म्हणायचे, सावित्रीची श्रद्धा पाहिली की मन भरून येते. एके दिवशी पावसाळ्याचे दिवस सुरू झाले. मुसळधार पाऊस पडत होता. नदीला मोठा पूर आला होता. रोहन शाळेत गेला. दुपारी शाळा सुटल्यावर मुलांना घरी पाठवण्यात आले. रस्त्यावर नदीवरील छोटा पूल पाण्याखाली गेला होता. सर्व मुलांनी थांबण्याचा निर्णय घेतला, पण रोहनला आईची काळजी वाटत होती. आई माझी वाट पाहत असेल असा विचार करून तो पुढे निघाला. त्याच्या क्षणी त्याचा पाय घसरला आणि तो प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्यात पडला. आजूबाजूची मुलं घाबरून ओरडून लागले. गावातील काही लोक धावत आले, पण पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की कोणालाही नदीत उतरण्याची हिंमत होत नव्हती. ही बातमी काही मिनिटातच गावात पोहोचली. सावित्रीच्या कानावर ही बातमी पडल्या तिच्या पायाखाली जमीन सरकली. ती धावत नदीकडे आली. नदीच्या काठावर उभी राहून तिने आकाशाकडे पाहिले. तिच्या डोळ्यातून अश्रूचा पूर वाहत होता. ती हात जोडून रडत म्हणाली, स्वामी, माझ्याकडे काहीच नाही. माझा नवरा गेला. आयुष्यभर दुःख सहन केले. हा माझा एकुलता एक मुलगा आहे. जर माझी भक्ती खरी असेल तर, माझा नामस्मरण तुम्हाला प्रिय असेल तर
माझ्या मुलाला वाचवा. मला दुसरं काही नको. ती जमिनीवर बसून अखंड जप सुरू केले. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गावातील अनेक लोकांनाही तिच्यासोबत जप सुरू केले. तेवढ्यातच नदीच्या मध्यभागी एक अद्भुत दृश्य दिसला. पांढरे भूषा वस्त्र परिधान केलेला तेजस्वी चेहरा असलेला एक वृद्ध संन्यासी पाण्यावरून चालत असल्यासारखा दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर भीषण तेज होते. सर्वजण थक्क झाले. त्या संन्यासी वाहत्या पाण्यावर अडकलेल्या रोहनचा हात धरला. क्षणात त्याला सुरक्षित किनाऱ्यावर आणले. रोहन पूर्णपणे सुरक्षित होता. त्याच्या अंगावर साधा नव्हती. लोकांनी त्या संन्याशीकडे पाहिले, पण पुढच्या क्षणी तो अदृश्य झाले. सगळे ऐकून झाले. रोहनने रडत आईला मिठी मारली आणि म्हणाला, आई, मला एक आजोबा भेटले. त्यांनी माझा हात धरला आणि म्हणाले, घाबरू नकोस बाळा, तुझी आईची प्रार्थना आम्ही ऐकली आहे. सावित्रीच्या अंगावर रोमटे उभे राहिले. तिला लगेच समजले, हे दुसरे कोणी नसून श्री स्वामी समर्थच होते. ती रडत स्वामींच्या फोटोसमोर जाऊन नतमस्तक झाली. दुसऱ्या दिवशी गावभर या चमत्काराची चर्चा सुरू झाली. काहींनी विश्वास ठेवला तर काहींनी वेगवेगळे म्हटले, पण सावित्रीच्या मनात कोणतीही धक्का नव्हती. तिने मुलाला सांगितले, बाळा, संकटाच्या वेळी पैसा, माणसं आणि ताकद कधी कमी पडू शकते, पण देवावरील श्रद्धा आणि कधी कमी पडत नाही. काही महिन्यातच आणखी एक मोठा संकट आला. रोहनला अचानक तीव्र ताप आली. गावातील डॉक्टरांनी उपचार केले, पण प्राकृतिक दिवसेदिवशी बिघडत गेली. मोठ्या शहरातील रुग्णालयात नेण्याइतके पैसे सावित्रीकडे नव्हते. रात्रभर ती स्वामींच्या फोटोसमोर बसून जप करत होती. स्वामी, माझ्या लेकराला बरे करा, माझे आयुष्य घ्या, पण त्याला वाचवा. रात्र गडद होती गेली. थकून ती फोटोसमोर झोपली.
स्वप्नात तिला श्री स्वामी समर्थांचे तेजस्वी दर्शन झाले. स्वामी म्हणाले, घाबरू नकोस. उद्या सकाळी घरामागे उगलेल्या तुळशीची पाने आणि स्वच्छ पाण्याचा डबा भरून मुलाला दे. बाकी आम्ही पाहतो. सकाळी उठल्यावर सावित्रीने स्वप्नात सांगितल्याप्रमाणे केले. त्या दिवशी गावात आरोग्य शिबिर आले. डॉक्टरांनी रोहनची तपासणी सुरू केली. योग्य औषधे दिली. काही दिवसातच रोहन संपूर्णपणे बरा झाला. सावित्रीला खात्री पडली की स्वामींनी योग्य वेळी योग्य माणसे पाठवली. रोहन अभ्यासातही हुशार होता. अनेक अडचणींवर मात करून तो शिकवण पूर्ण करू लागला. गावातील लोकांनी मदत केली. काही दिवसात व्यक्तीने त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलला. रोहन मोठा होऊन डॉक्टर झाला. पहिल्याच पगारीतून त्याने गावात गरिबांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजन केले. लोकांनी विचारले, इतका मोठा डॉक्टर होऊनही तू गरिबांची एवढी सेवा का करतोस? रोहन हसून म्हणाला, मी आज जिवंत आहे तो माझ्या आईच्या प्रार्थनेमुळे आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे, ज्यांनी मला जीवन दिला. त्यांच्या शिकवणीप्रमाणे सेवा करणं हेच माझं कर्तव्य आहे. त्या दिवशी संपूर्ण गावात श्री स्वामी समर्थांचा नामस्मरणाचा मोठा कार्यक्रम झाला. सावित्रीच्या डोळ्यातून आनंदाश्रू होते. ती स्वामींच्या चरणी हात जोडून म्हणाली, स्वामी, तुम्ही माझी लाज राखली. आईच्या अश्रूंना तुम्ही उत्तर दिलं. माझ्या लेकराला वाचवलं. तुमची कृपा आयुष्यभर अशीच राहू द्या. असे म्हणाली. मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागल्यासारखी सर्वांना जाणवली. मंद वारा वाहू लागला. स्वामींच्या फोटोसमोरील दिव्याची ज्योत अधिक तेजस्वी झाली. उपस्थित प्रत्येकाच्या मुखातून एकच जयघोष उमटला. अनंतकोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराजा योगीराज, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. या कथेचा बोध. मनापासून केलेली प्रार्थना, निस्वार्थ भक्ती आणि अढळ श्रद्धा कधीही व्यर्थ जात नाही. संकटात कितीही मोठे असेल तरी स्वामींची समर्थांवरील विश्वास, मनातील धैर्य
देते, योग्य मार्ग दाखवते आणि योग्य वेळी कृपेचा अनुभव घडतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.